तर आता सुनावणीला सुरुवात होते आणि त्यासाठी काही हालचाली देखील कोर्टाच्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। ज्या ज्या प्रतिक्रिया येत आहेत त्या प्रतिक्रिया लोकशाही मराठी आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय, कारण आजचा हा निकाल अत्यंत महत्त्वाचा आहे। तर ही दृश्य देखील आपण पाहतोय। मालेगाव बॉम्बस्फोटाच्या प्रकरणामध्ये कोर्टामध्ये आज फैसला होणार आहे। कोर्ट महत्त्वाचा निकाल देणार आहे आणि त्यामुळे आरोपी जे आहेत ते देखील कोर्टामध्ये हजर व्हायला सुरुवात झालेली आहे। आरोपींचे वकील देखील कोर्टामध्ये आता पोहोचतायत आणि कोर्टाच्या परिसरातल्या या सगळ्या हालचाली लोकशाही मराठी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे। ही दृश्य देखील आपण पाहतोय। महत्त्वाच्या प्रतिक्रिया देखील समोर येत आहेत। आरोपी प्रज्ञा साध्वी सिंग देखील कोर्टामध्ये दाखल झालेले आहेत। त्यांच्यावर देखील गंभीर स्वरूपाचे आरोप या बॉम्बस्फोटाच्या प्रकरणामध्ये होते आणि आता हे सगळे आरोपी असतील, आरोपींचे वकील असतील, बचाव पक्षाचे वकील असतील, हे सगळे आता कोर्टामध्ये दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। तर साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह 8 जणांचं भवितव्य आज ठरणार आहे। तर साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर देखील आता कोर्टाच्या परिसरामध्ये दाखल झालेले आहेत। मालेगाव बॉम्बस्फोटाच्या प्रकरणी आज ऐतिहासिक निकाल येणार आहे, त्यामुळे आता कोर्ट नेमकं काय निकाल देतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। न्याय मिलेगा क्या कहेंगे सर? रोहित सर, बहुत लंबा इंतजार किया है आज के दिन के लिए। हिंदू आतंकवाद के तहत आपको फ्रेम किया गया था, क्या कहेंगे सर? सर, हिंदू आतंकवाद के तहत आपको फ्रेम किया गया था। तर हे सगळे आरोपी देखील आता कोर्टामध्ये दाखल होत आहेत। निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। या सगळ्या प्रतिक्रिया आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। मात्र या परिसरामध्ये सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त, फौज फाटा देखील आपल्याला पाहायला मिळतोय। तर मालेगाव बॉम्बस्फोटाच्या प्रकरणी आज ऐतिहासिक निकाल येतोय। साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह 8 जणांचं भवितव्य आज ठरणार आहे। 2008 साली हा बॉम्बस्फोट झाला होता। 6 जणांचा मृत्यू, 100 पेक्षा अधिक जण या बॉम्बस्फोटामध्ये जखमी झालेले होते। या बॉम्बस्फोटानंतर हिंदू दहशतवाद ही संकल्पना देखील उदयास आली आणि काही आरोप देखील या संदर्भात विरोधकांच्या वतीने करण्यात आलेले होते आणि या स्फोटाच्या प्रकरणावरून बरीच वर्ष महाराष्ट्रामध्ये राजकारण रंगल्याचं देखील आपण पाहिलेलं होतं। अद्यापही या प्रकरणावरून आरोप आणि प्रत्यारोप केले जातातच, मात्र आजचा हा कोर्टाचा निकाल मात्र महत्त्वाचा असेल। मुंबईच्या विशेष इनाय कोर्टामध्ये हा महत्त्वाचा निकाल आज येतोय, त्यामुळे कोर्ट कशा पद्धतीचा निकाल देतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। सर्व आरोपी कोर्टामध्ये पोहोचल्याची एक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते। 17 वर्षांनंतर निकाल लागतोय। सर्व आरोपी कोर्टामध्ये पोहोचलेले आहेत। साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर देखील कोर्टामध्ये दाखल झाल्याचं कळतंय, त्यामुळे आता कोर्टामध्ये सुनावणीला सुरुवात होणार आहे। कोर्ट नेमकं काय निकाल देतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।